या व्हिडिओमध्ये आपण जलविद्युत ऊर्जेबद्दल चर्चा करणार आहोत. जलविद्युत ऊर्जा म्हणजेच पाण्यापासून वीज तयार करणे. या चित्रात तुम्ही पाहू शकता की संपूर्ण नदीवर एक प्रकारची भिंत बांधलेली आहे आणि ती एका प्रकारे नदीला अडवत आहे, बरोबर ना? पण यातून वीज कशी तयार होते बरं? चला या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेऊया. तर ही एका धरणाची छेददर्शक आकृती आहे. हा जलाशय आहे ज्यामध्ये सर्व पाणी साठवलेलं असतं. ही ती प्रतिबंधक भिंत आहे जिच्यामुळे हा जलाशय तयार झाला. याच भिंतीमुळे हे सर्व पाणी इथे साठले गेलेले आहे. ही नदी आहे. हा जो संपूर्ण निळा भाग दिसतोय ती नदी आहे आणि आपण नदीच्या आड ही भिंत बांधलेली आहे. हे धरणाचे आतून दिसणारे दृश्य आहे. इथे खाली आपण एक टर्बाईन बसवलेला आहे. जेव्हा या मार्गातून पाणी वाहतं तेव्हा ते या टर्बाईनला फिरवू लागतं. टर्बाईन हे जनित्राला म्हणजेच जनरेटरला जोडलेलं असतं. त्यानंतर हे जनित्र टर्बाईनच्या त्या गतिज ऊर्जेचे म्हणजेच टर्बाईनच्या फिरण्याच्या गतिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते. टर्बाईनवर आदळण्यापूर्वी पाणी ज्या मार्गातून वाहते त्याला पेनस्टॉक असं म्हणतात. आता आपल्याला या जलविद्युत केंद्राच्या रचनेची एक साधारण कल्पना आलेली आहे. यात आणखी काही गोष्टी समजून घेऊया. जनित्रापासून काही तारा बाहेर पडतात. या तारा रोहित्राकडे म्हणजेच ट्रान्सफॉर्मरकडे जातात. हे रोहित्र दूरवर वीज वाहून नेण्यासाठी योग्य विभवांतराची वीज तयार करते. तर या त्या तारा आहेत ज्या वीज निर्मिती केंद्रातून देशाच्या किंवा राज्याच्या विविध भागांमध्ये वीज पोहोचवतात. ही झाली या रचनेची एक सर्वसाधारण कल्पना. आता या रचनेत आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ती म्हणजे धरणाचे दरवाजे किंवा झडपा. जेव्हा आपल्याला पाणी वाहू द्यायचं नसतं तेव्हा ते थांबवण्यासाठी इथे काही दरवाजे असतात. पण आपल्याला पाणी का वाहू द्यायचं नसेल? थोडा विचार करा. अशी ही वेळ येऊ शकते जेव्हा आपल्याला वीज तयार करायची नसेल. कदाचित आपल्याला धरणाची काही देखभाल करायची असेल किंवा जलाशयात आणखी पाणी साठवून द्यायचं असेल. अशा वेळी आपण हे दरवाजे बंद करतो आणि जलाशयात पाण्याची पातळी वाढण्याची वाट पाहतो आणि नंतर ते पाणी सोडून देऊ शकतो जेणेकरून टर्बाईन फिरेल. हे दरवाजे अशा प्रकारे उघडले जातात की योग्य प्रमाणात वीज निर्मिती होईल. आपल्याला खूप कमी किंवा खूप जास्त वीज तयार करायची नसते. त्यामुळे हे दरवाजे त्यासाठी मदत करतात. चला आता आपण या वीज निर्मिती केंद्रात ऊर्जेचे एका रूपातून दुसऱ्या रूपात कसे रूपांतर होते यावर चर्चा करूया. जलाशयात पाणी खूप उंचावर साठवलेले असते. ही उंची बरीच जास्त असते. त्यामुळे या पाण्यात मोठ्या प्रमाणात स्थितीज ऊर्जा असते. आता या स्थितीज ऊर्जेचे गतिज ऊर्जेत रूपांतर होईल ते कसे? विचार करा. समजा तुमच्याकडे एक खूप मोठी बाटली आहे आणि त्या बाटलीच्या तळाशी एक लहान छिद्र आहे. तुम्हाला नाही का वाटत की बाटलीत भरलेलं पाणी त्या छिद्रातून वेगाने बाहेर येऊ लागेल? होय, इथे अगदी तसंच घडतंय. तुम्ही या जलाशयाला एका बाटलीसारख्या आणि त्या दरवाजांना एका लहान छिद्रासारखे मानू शकता ज्यातून पाणी वेगाने बाहेर पडणार आहे. आता पाणी वेगाने बाहेर पडत असल्यामुळे त्याला काहीतरी वेग असतो आणि त्यामुळे त्यात गतिज ऊर्जा असते. पाण्यातील या गतिज ऊर्जेचे रूपांतर टर्बाईनच्या गतिज ऊर्जेत होते. पाणी एका ठराविक वेगाने वाहत असते आणि ते टर्बाईनलाही वेगाने फिरवू लागते. त्यामुळे आता टर्बाईनमध्ये गतिज ऊर्जा निर्माण होते आणि जनित्र या गतिज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करण्याचे काम करते. आणि मग ती विद्युत ऊर्जा तारांमधून आपल्या घरापर्यंत, कारखान्यांपर्यंत आणि कार्यालयांपर्यंत पोहोचते. अशा प्रकारे स्थितीज ऊर्जेचे गतिज ऊर्जेत आणि नंतर विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. आता मी तुम्हाला जलविद्युत केंद्राचे काही फायदे सांगतो. जलविद्युत ऊर्जेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यात कोणत्याही जीवाश्म इंधनांचे ज्वलन होत नाही. त्यामुळे कोणतेही थेट हवेचे प्रदूषण होत नाही. धरणाच्या बांधकामामुळे कदाचित थोडे हवेचे प्रदूषण झाले असेल, पण धरण चालवताना हवेचे कोणतेही प्रदूषण होत नाही. या व्यतिरिक्त आवश्यकतेनुसार वीज निर्मिती करता येते. तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही धरणाचे दरवाजे बंद करू शकता आणि हवे तेव्हा ते उघडू शकता. यामुळे तुम्ही किती वीज तयार करत आहात यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. हे इतके महत्त्वाचे का आहे? पवनचक्कीचा विचार करा. पवनचक्कीमध्ये तुम्ही किती ऊर्जा निर्माण करत आहात यावर तुमचे नियंत्रण नसते. ते पूर्णपणे वाऱ्यावर अवलंबून असते. वारा असेल तर ऊर्जा मिळेल, नसेल तर नाही. पण जलविद्युत केंद्रात तसे नसते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा एक नूतनीकरणीय किंवा नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहे. खूपच छान. आता आपण याच्या तोट्यांकडे वळूया. याचे काही तोटे आहेत का? होय, नक्कीच. याचे काहीतरी तोटे आहेत. विशेषतः मोठ्या धरणांचे अनेक तोटे असतात. नदीचे पाणी अशा प्रकारे अडवल्यास पूर येऊ शकतो. कारण जर तुम्ही अख्खी नदी अडवली, जी एक खूप मोठी नदी असते, तर काही वेळा पाणी नदीच्या काठावर पूर आणू लागतं. यामुळे जीवितहानी होऊ शकते.
लोकांना स्थलांतर करावं लागतं आणि वन्यजीवांना तो प्रदेश सोडून जावा लागतो. अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. नदीचे पाणी अडवल्यामुळे टेक्टॉनिक प्लेट्सवर ताण पडतो आणि यामुळे भूकंप होऊ शकतात. मी तुम्हाला हे समजावून सांगतो. होतं काय की नदीचं पाणी या भिंतीवर खूप दाब टाकतं. हे काही 1-2 लिटर किंवा 1000 लिटर पाणी नसतं. हे लाखो घन किलोमीटर पाणी असतं. ते सर्व पाणी धरणाच्या भिंतीवर दाब टाकतं आणि तो दाब टेक्टॉनिक प्लेट्सवरही पडतो. कालांतराने यामुळे या प्लेट्स सरकू शकतात आणि भूकंप होऊ शकतात. धरण बांधले त्याच वर्षी हे घडेल असं नाही. बऱ्याच कालावधीनंतरही हे घडू शकतं. दुसरी समस्या अशी आहे की एवढं मोठं धरण बांधण्यासाठी आपल्याला अनेक रस्ते बांधावे लागतात आणि खूप मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतात. धरणाजवळ नदीकाठी राहणाऱ्या सर्व लोकांना घरं रिकामी करावी लागतात. त्यामुळे तिथे राहणाऱ्या आणि त्या परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर उपजीविका करणाऱ्या अनेक समुदायांचं विस्थापन होतं. हा देखील एक मोठा तोटा आहे. आणि अर्थातच जंगले तोडली जातात, कारण जंगलांनाही पुराचा धोका असतो. अशा परिस्थितीत वन्यजीवांचेही विस्थापन होते. वन्यजीवांना या प्रदेशातून हलवून त्यांच्यासाठी अधिक योग्य असलेल्या दुसऱ्या प्रदेशात नेले जाते. आता मी तुम्हाला खऱ्या आयुष्यातील धरणांची आणखी काही चित्र दाखवतो. हे महाराष्ट्रातील कोयना धरण आहे. याची क्षमता खूप मोठी आहे. 1960 मेगावॉट इतकी भारतातल्या सर्वात मोठ्या क्षमतेपैकी एक आहे. हे खरोखरच खूप मोठे धरण आहे आणि जर तुम्ही धरणे वरून पाहिलीत तर ती खूप वेगळी दिसतात. आपण त्यांना ओळखूही शकणार नाही. मी तुम्हाला टेहरी धरणाचं आणखी एक चित्र दाखवतो. हे वरून असं दिसतं. ही भिंत खूप मोठी आहे आणि ती नदीला अडवत आहे. तर ही धरणं अतिशय अवाढव्य रचना असतात आणि फक्त एक भिंत बांधण्यासाठी किती बांधकाम करावं लागलं हे तुम्ही पाहू शकता. त्यामुळे काही वेळा खूप मोठी धरणं बांधणं हा सर्वोत्तम पर्याय नसतो. त्याऐवजी परिसरात अनेक छोटी धरणं असणं अधिक फायदेशीर ठरतं. या व्हिडिओसाठी एवढंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.